काल तुमच्या कामासाठी बंद केलेली होती आमचं कुठले नगरसेवक हो. नगरसेवक केबलचं काम करत होते. आमची समस्या अशी साहेब की जसं आपण तुम्ही काम करून घ्या, हो मग तुम्ही पगार घेतात, तुमचे कर्मचारी तुमची पगार घेतात आणि तुम्ही आम्हाला बोलता की तुम्ही तुमचे कर्मचारी नाही तुम्हीच बोलता. आता हे माझा ग्राहक आहेत पहिले तुम्ही आम्ही घ्यायला तयार आहे ना मीटर. तुम्ही मीटर द्या आम्हाला, आम्ही घ्यायला तयार आहे ना मीटर. आम्ही घ्यायला तयार आहे, तुम्हाला ती विनंतीपूर्वक अर्ज करतोय आम्ही. हा सर, ते आपलं हे आणा अभय योजनेचे पॅम्पलेट आणा ते आम्ही घ्यायला तयार आहे. आमचे छोटे छोटे प्रॉब्लेम आहे, आमचे केबल झालेले ऐकून घ्या पहिले साहेब. आम्ही तुम्हाला विनंती करताय परत तुम्हाला हात जोडून सांगताय. याच्यानंतर आम्ही विनंती करणार आणि आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून पुढे मोठं आंदोलन करणार आहे. विषय आमचा असा आहे की 25 वर्षापासून आमची जे केबल आहे आमच्याकडे आणि छोटे छोटे कामं आहे साहेब, ऐकून घ्या पाहिजे. छोटे कामं आहे, कॉटन टेप मारणे, चिडून परत फिट करणे. तुम्ही आज 4 महिने झालेले आहे, त्या लोकांचे थांबे बन आहे. त्याच्यामुळे काय असतं, इकडे तिकडे उठून टाकल्यामुळे ते त्रास होणार जातात, तुमचाही ताण वाचतो. म्हणून तुम्ही 2-3 माणसं आमच्याकडे नेमून द्या. आम्ही असं नाही बोलता की तुम्ही आजचे आज करा, 8 दिवसाने करा, 15 दिवसाने करा. छोटे छोटे काम आहे, पण तुमचे लोक तुम्ही काय करता, आमचे फोन घेत नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतात तरी तुम्ही फोन घेतली. तुम्ही बोलता की तुमचे माणसं लावून घ्या, तुम्ही तुमचं करून घ्या. ते फिटाळ आमच्याकडे असे 4-5 लोक तयार झालेले की ते 300 रुपये 400 रुपये प्रमाणे महिलांकडनं घेता आणि ते त्यांचे कामं करून देतात. समजून घ्या, पुढे उठून जर मोठी दुर्घटना झाली त्याचा जिम्मेदार कोण? तुम्ही जिम्मेदारी घेणार का? तुम्ही घेत असाल तर आम्ही चाल द्या, मग तसं कसं. याच्यापुढे फक्त तुम्हाला विनंती करतोय की तुमचे 2-1 माणसं नेमून द्या. आमच्या छोट्या छोट्या जे केबलचे प्रॉब्लेम आहे ना, केबलचेच प्रॉब्लेम आहे, त्याच्याने ट्रान्सफॉर्मर टिकेल आपला आणि ते केबल शिडून वगैरे तुम्ही 2 माणसं दिले ना, बाकीची काही मदत लागेल तर आम्ही करायला तयार आहे तुम्हाला. पण कोणी पुटावता तिथं आला आणि तो मरला वगैरे तर त्याची जिम्मेदारी तुमची राहील. आता मी बोलतो निवेदन यानुसार ज्या ठिकाणी कनेक्शन आहे त्या कनेक्शनवाल्यांचं सर्व्हिस द्यायची जबाबदारी आमची. बरोबर. पण जे कनेक्शन आहेत मीटर बायपास करून चालवतात किंवा वीज चोरी तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणी कनेक्शनच नाही आहे. ज्या ठिकाणी कनेक्शन नाही आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्व्हिस द्यायला बांधील नाही. हा एक विषय. तरी माणुसकीच्या नात्याने आपण बऱ्याच वेळा सहकार्य करतो, काय असेल ते हे. तर माझी एक सर्वांना एक अपील आहे, एक निवेदन आहे की ही महावितरण अभय योजना 2024 आपलं शिवसेना शिंदेसेना सरकार आणि भाजप सरकार यांनी ही आणलेली आहे. तर या योजनेमध्ये ना तुमचे 5 टप्प्यामध्ये थकबाकी भरता येईल. तुमची जे कायमस्वरूपी बंद झालेले आहेत मीटर ज्या ग्राहकांचे, त्या ग्राहकांसाठी ही खूप चांगली योजना आहे. मी तुम्हाला बोललोही होतो आपल्याला कॅम्प द्यायचा आहे, पण काय आहे की थोडं वसुलीच्या याच्यात आम्हाला त्या ठिकाणी कॅम्पचं आपण नियोजन करू. त्यानुसार जे ग्राहक बिल भरतील त्यांना लगेच कनेक्शन मिळेल. नाही थकबाकीवाले तर भरावे लागतील. भरल्याशिवाय कनेक्शन देताच येणार नाही आम्हाला. या थकबाकीसाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये 5 टप्प्यामध्ये ही योजनाचे जी या योजनेमध्ये मीटर बिल लिया मेरे को पहले बिल 50,000 का 60,000 का आएगा तो मैं कैसे भरूंगा? नहीं, पहिला बिल नहीं, जुनी थकबाकी. तो जुने तक के तुम 40 से 50,000 लागून येणे जो थकबाकी आहे, ठीक आहे, ते नवीन असेल तुम्ही द्यायला तयार आहे का? नवीन जे थकबाकी भरतील त्यांना लगेच कनेक्शन आहे. थकबाकी असलेल्या जागेवर 2 मिनिटं, त्या घरांची किंमत 60,000-70,000 आहे आणि त्याच्यावर बिल किती माहिती का? 5-5, 7-7 लाख. नाही नाही, असं नाहीये. ऐकून घ्या, असं नाहीये. असं एखाद दुसरा असेल ते तो भाग वगळा. तुम्ही त्या एखाद दुसऱ्या बिलाला धरून सगळ्यांचेच बिल तसे सांगता. 10,000, 20,000, 25,000 असे पण बिल आहे. मी यादी पाहिली ना. असे नाही मीटर असे नाही, मागची थकबाकी भरल्याशिवाय मीटर मिळणार नाही. त्या थकबाकीसाठी ही योजना आहे. ऐकून घ्या साहेब, जो थकबाकीदार नसेल, ज्या घरामध्ये थकबाकी ज्या जागेवर थकबाकी नाहीये त्या जागेवर मग ज्या जागेवर थकबाकी नाहीये त्या जागेवर कनेक्शन देतो. जागेवर नको, जागे 100% ऐकून घ्या, ज्या 2,000 थकबाकीदार आहे असं मी म्हणत नाहीये.
विषय काय आहे की त्या जागेवर जर पूर्वीची थकबाकी असेल तर त्या ठिकाणी कनेक्शन चालेल देता ना, येणार चालतो ना, नाही. चालतो ना. हा आणि जर चालतं ना मला. पूर्वीची थकबाकी असेल तर या योजनेमध्ये मी येतो एक हो दोन दिवस या तुम्ही तुमची कोणाची किती थकबाकी आहे ते ठीक तुम्हाला आहे काढून योजनेचं देतो. आपण ते तर करू हे- तुम्हाला सहकार्य एक पण फोटो तुम्ही काढून आता घ्या भूषण. मी काय म्हणतो,